सेपरेट ग्रामपंचायत येथे जागा घ्यायची आणि एक तिथं मोठा घनकचराचा प्रकल्प उभारायचा। माझे नेवाली पाडा गावात असेल, मी उभा राहून जागेची तिथे मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि त्याच्यासाठी काही खूप मोठा निधी लागत नाही। 3-4.5 लाखामध्ये तो प्रकल्प उभा राहतो, जेणे कायमस्वरूपी आपण तो कचरा डिस्ट्रॉय करू शकतो। 3.5 लाखामध्ये जर घनकचऱ्याचा प्रकल्प उभा राहत असेल तर आम्ही माननीय माजी सरपंच चैनू जाधव यांना सांगू इच्छितो, आपण 3.5 लाख सांगता, आम्ही तुम्हाला 10 लाखाचा निधी कुठून कसे उपलब्ध करून देऊ। तर दर्शक बांधवांनो, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे। आता आपण आहोत ग्रुप ग्रामपंचायत नेवाळी यांच्या दालनामध्ये। या ठिकाणी माजी सरपंच तथा सन्मान्य सदस्य चैनू जाधव यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलण्यात आले। आता त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेऊयात। मान्य चैनू सेठ, मी काय बोलतोय, माझा प्रश्न असा आहे की बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये, कालेर ग्रामपंचायत असेल, सोनाळी ग्रामपंचायत असेल, त्या ग्रामपंचायतनं स्वतः कचरा निर्मूलनाचा प्रकल्प उभारलेला आहे। आपण तर सन्मान्य मुख्यमंत्री महोदय किंवा सन्मान्य खासदार महोदयाच्या नजीक असलेले कार्यकर्ते आहात, मग आपल्या गावासाठी ग्रुप ग्रामपंचायत नेवाळीसाठी काय या प्रकल्पासाठी प्रयत्न करणार आहात का? तुमचा प्रयत्न काय असेल? साहेब, मी आपल्याला सांगून इच्छितो की माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी ह्या विषयात स्पेशल अशी एक आमच्या पंचायत समितीला बैठक लावलेली की बाबा जो कचरा आपला नेवाली परिसरामध्ये रोड साईडला डंप होतो त्याची काय विल्हेवाट लावाल, आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतः सांगितलेलं, त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यावरनं आलेले की बाबा तुम्हाला काय आर्थिक मदत पाहिजे, काय तुम्हाला निधी पाहिजे ते मी देतो, पण लवकरात लवकर तो त्याच्यासाठी तुम्ही उपाययोजना, कायमस्वरूपी उपाययोजना करा। आणि मी तुम्हाला विशेष असं सांगतो की आतापर्यंत जी नवीन बॉडी बसलं आहे, मला वाटतं 17-18 मासिक सभा झालेल्या असतील, त्या 17-18 मासिक सभेमध्ये प्रत्येक मासिक सभेमध्ये मी आवर्जून हा विषय घेतले। तुम्ही आमच्या प्रोसिडिंग बघाल तर तुम्हाला दिसेल की बाबा कचऱ्याचा कायमस्वरूपी विल्हेवाट आपण लावला पाहिजे, कारण भविष्यात आपल्या ग्रामपंचायत सर्वात मोठा असा एक हे तो आपण योग्यरीत्या केला पाहिजे। पण अनेक वेळेला विषय घेऊनही कुठेतरी का मागे पडतो ग्रामपंचायत, का मागे हटतो, मला तेच कळत नाही। मी स्वतः बोललेलो की बाबा माझे नेवाली पाडा गावात असेल, मी उभा राहून जागेची तिथे मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि त्याच्यासाठी काही खूप मोठा निधी लागत नाही। 3-4 लाखामध्ये तो प्रकल्प उभा राहतो, जेणे कायमस्वरूपी आपण तो कचरा डिस्ट्रॉय करू शकतो। पण अनेक वेळेला विषय घेऊनही ग्रामपंचायतने त्याच्यावर का कारवाई केली नाही, मला त्याचं काही उत्तर आतापर्यंत भेटलं नाही। आपल्याला आपण विरोधामध्ये आहात, मग ग्रामपंचायतच्या प्रशासनाकडे आपण सातत्य व्यक्त करताय का? सातत्य व्यक्त करताय का, म्हणजे शंका व्यक्त करताय का? शंका नाही बोलता येणार, पण कुठेतरी कमी पडल्यासारखं असं मला वाटतो। निधी आहे, करण्याची क्षमता आहे, करण्याची इच्छा आहे, मग आपण का करू शकत नाही, ते का करत नाही, कशासाठी आपण घाबरतो, कुणाला घाबरतो, ते मला काही कळत नाही। मग विकासाचं श्रेयासाठी लढाई आहे का, काय वाटतं तुम्हाला? तसं काही असं नाही, सध्या तरी आमची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आमची युती आहे, त्याच्यामुळे जे जे कामं होतात ते आम्ही कोणत्याही प्रकारचा श्रेयवाद न करता युतीच्या माध्यमातून होतात, अशाच प्रकारचं आम्ही ते लोकांसमोर प्रदर्शित करतो। दर्शक बांधवांनो, आपल्या समवेत माजी जिल्हा सदस्य श्यामदादा पाटील आहेत। त्यांना नेवाळ ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून एखादा घनकचरा प्रकल्प उभा राहावा ह्या निमित्तानं हा प्रश्न मी माजी सरपंच चैनू जाधव यांना विचारला होता। त्यांनी स्वतः म्हटले की आमचे सन्मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब हे इच्छुक आहेत त्या प्रकल्प उभारण्यासाठी, आणि जेमतेम साहेब म्हटले निधी आम्ही उभारू, पण तुमच्यामध्ये काही नियोजित जागा वगैरे करा। त्या संदर्भामध्ये माजी जिल्हा सदस्य श्यामदादा पाटील आपल्या समवेत आहेत, त्याच संदर्भात आपण चर्चा करतोय। सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे। काय सांगाल, चैनू जाधव यांना मी काल प्रश्न विचारला होता की सर, आपण एवढे मोठे पुढारी समवेत आहात, मुख्यमंत्री तुमच्या जवळचे आहेत आणि प्लस तुम्ही खासदाराच्या जवळचे नजदीक आहात आणि विकास कामं नेवाळी ग्रुप ग्रामपंचायत होत आहेत, तरीसुद्धा जर सोनाळी ग्रामपंचायतनं घनकचरा प्रकल्प उभारला त्या संदर्भामध्ये आपण त्याचे काय पाठपुरा करणार आहात का? तर ते स्वतः म्हटले की मी पाठपुरा करणार आहे। पण सर, आपण जिल्हा सदस्य होतात, ह्या अनुषंगाने काय आपण प्रयत्न केले तर काय सांगाल? नमस्कार, सर्वप्रथम आपले मी आभार मानतो की आपण हा जो अतिमहत्त्वाचा जो विषय आहे घनकचरा व्यवस्थापनाचा, आपण हा या माध्यमातून लोकांसमोर मांडला। गेले
काही दिवस म्हणजे बरेचशा दिवसापासून आपण पाहतो आहे की नेवालेची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यात ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, रस्ते, पाणी, गटर, लाईट, ह्या मूलभूत सुविधा आहेत, त्यामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती घनकचऱ्याची. आपण पाहतो आहे की जो आपला काटी नाका ते बदलापूर हायवे आहे, ह्या रस्त्यावर आपण सतत कचऱ्याचे ढीग पाहतो आहे. पण काही दिवसापासून आपण बघितलं असेल की जो कचरा पडायचा तो उचलला जात आहे. मागील 5 वर्षापासून हीच समस्या होती, पण आता एक संस्थेच्या मार्फत आणि ग्रामपंचायतच्या मार्फत हा कचरा उचलला जात आहे आणि आता कुठल्याही प्रकारे तिथे कचरा दिसत नाहीत. मूलभूत जी सुविधा आहे गटराची, आता गटरचं कामसुद्धा सुरू आहेत. काही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गटरी तिथे कामं झाली आहेत. आपण सांगितलं की जे काही घनकचरा व्यवस्थापनासाठी जो प्लांट पाहिजे, आम्ही या संदर्भात माननीय CO जिंदाल साहेब यांच्याकडे ग्रामपंचायतची पूर्ण टीम आणि मी स्वतः तसेच काही अधिकारी घेऊन या संदर्भात 2 मिटिंगा झाल्या. CO साहेबांनी सुद्धा सांगितलं की जे काही निधी पाहिजे असेल आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. पण मेन जो प्रश्न आहे, आपण पाहिलं असेल की नेवाली विमानतळ जमिनीचा जो विषय सध्या कोर्टात सुरू आहे, तर ह्या प्रकल्पासाठी मेन अडथळा जो येतो तो जमिनीचा. निधी कुठली कशी उपलब्ध करता येतील, पण जमीन या ठिकाणी जे काही नेव्हीचे अधिकारी आहेत ते कचरा टाकण्यासुद्धा बंदी घालतात. आणि जो प्रकल्पासाठी जी जमीन पाहिजे असेल त्या जमिनीचा मेन मुद्दा आहे आणि तो जमिनीची अडचण असल्यामुळे इथे प्रकल्पाची आम्हाला अडचण येत आहे. मागील 2-2.5 वर्षापूर्वी या संदर्भात आपल्या पंचायत समितीला मिटिंग झाली घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात. पण इथे ते जमिनीच्या संदर्भाची अडचण असल्यामुळे खरड ग्रामपंचायत इथे जागा घ्यायची आणि एक तिथं मोठा घनकचराचा प्रकल्प उभारायचा अशी मागे एक मिटिंगसुद्धा झाली आणि त्यात मंजुरीसुद्धा झाली होती. माननीय माजी सरपंच जे चनू जाधव यांनी जो प्रश्न केला आहे की घनकचऱ्याचा जो विषय आहे, ही लोकसंख्या त्यांनाही माहीत आहे की इथे काय अडचण आहेत ते, आणि त्यांनी हा विषय खासदारापर्यंत पोचवायला पाहिजे होता असं माझं मत आहे. स्वतः ते म्हटलेत, स्वतः सर सन्माननीय माजी सरपंच चंद्रशेठ म्हटलेत, जाधव साहेब म्हटलेत की खासदार साहेब निधी द्यायला तयार आहेत, पण त्याला जास्त काय निधी लागत नाही, 3.5 लाखाचा निधी लागतो असं त्यांनी बाईटमध्ये सांगितलं. 3.5 लाखामध्ये जर घनकचऱ्याचा प्रकल्प उभा राहत असेल तर आम्ही माननीय माजी सरपंच चनू जाधव यांना सांगू इच्छितो, आपण 3.5 लाख सांगता, आम्ही तुम्हाला 10 लाखाचा निधी कुठून कसे उपलब्ध करून देऊ. नसेल निधी उपलब्ध होत तर लोकांकडून लोकवर्गणी जमा करू आणि या प्रकल्पासाठी आम्ही हा निधी त्यांना देऊ. 3.5 लाखामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प उभारणे म्हणजे एक आश्चर्यास्पद बात आहे. आणि ते कोणत्या निकषाने बोलतात हे काही मला काही पटण्यासारखा विषय नाही आहे. 3.5 लाखाचा आज आपण पाहतो की जो आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून कचरा उचलला जातो त्याला जवळजवळ 30 ते 25 हजार रुपये खर्च आहे महिन्याचा. आणि 3.5 लाखामध्ये जर प्रकल्प उभा राहत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. त्यांनी यासाठी पुढाकार घेऊन हा प्रकल्प उभारण्यास मदत करावी. तर हे होते माजी जिल्हा सदस्य श्यामदादा पाटील यांनी आता सांगितलं की सन्माननीय माजी सरपंच चनूशेठ जाधव यांनी जो पुढाकार घेतला तो पुढाकाराचं त्यांनी अभिनंदन केलं. आणि चनूशेठ जाधव स्वतः म्हटलेत की जास्त काही रक्कम लागत नाही, त्या प्रकल्पासाठी 3.5 लाख रुपये लागतात असं त्यांनी सांगितले, स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे. तर आता ह्या माध्यमातून चनूशेठ जाधव हे स्वतः म्हटलेत की आम्ही श्रेयासाठी नाही तर विकासासाठी एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. भाजपा असो किंवा शिवसेना असो, तर हे त्रिशंकू सरकार हे झपाट्यानं विकास करत आहे आणि ते विकास करत राहील. परंतु 3.5 कोटी लागतात त्या प्रकल्पासाठी कमी अंदाजीमध्ये, परंतु चनू जाधव साहेबांनी 3.5 लाख रुपये प्रकल्पासाठी लागतात असं त्यांनी स्वतः प्रतिक्रिया सांगितलेलं आहे. आता ह्यावरती चनूशेठ जाधव हे प्रकल्प उभारतात की पुढं खासदारच्या माध्यमातून निधी आणतात हे पाहणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन हनुमान पाटीलसोबत मी बालासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, नेवाळी, अंबरनाथ.